तारखेनुसार तिथीनुसार आपण चाललोय रायगड किल्ल्यावरती. तर आपण पुढच्या ठिकाणी प्रवासाला आता तयारी चालू आहे. तर आपण आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि आता इकडनं बांद्रा स्टेशनला जाणार आहे. तर आता आम्ही इकडून ट्रेन पकडून आता बांद्रा स्टेशनला जाऊ. इकडेही आम्ही भजनाला सुरुवात केली. गाडीत चढण्या अगोदर महाराजांना मानवंदना म्हणून शिवशंभू रक्तगड लाठीकाठी प्रदर्शन करते. नंतर आम्ही सगळ्यांसोबत नाश्ता केला आणि बसमध्ये चढायला सुरुवात केली. आता आम्ही जागा पकडतोय, बसमध्ये चढतोय. कुठली जागा पकडू? ह्या लोकांनी जागा पकडून ठेवली आहे. इथे संकल्प आहे बघ. हा, आता मी बसणार इथे. सो आता बस सुरुवात झाली आहे आणि आता मी पकडले विंडो सीट. माझ्यासोबत बसली आहे देवांशी आणि मागे लाजला तो राहू दे. मागे सगळे बोलणारे आहेत.
आता आपण रायगडाच्या पायथ्याशी आहोत. आता मी इकडनं रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे वाघ दरवाजाच्या इकडे जाऊ, थोडं नाश्ता करू आणि मग चढायला सुरुवात करू. आमची बस इकडे थांबलेली आहे. आता आम्ही सगळे आता नाश्ता करायला चाललोय. भेटू आता गड चढताना. वेदन तुम्हाला पाणी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजे आपुले. देशद्रोही तितके कुत्ते मारो निघालावे परते, देवदास पावती पत्ते येळती संशयो नाही. देवमस्तकी धरावा औराल कल्लोळ करावा, मुलुक पडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर. म्हणजे महाराजांच्या गडावर जाण्याचा मार्ग महाराज स्वतः तिथून खालून जायचे, पण तो वाट आता आहे अजून चांगली बनवली गेली, पण त्यातल्या त्यात आपल्याला हा जरा गड बघायला सोपा जातो. तर आम्ही आता गड चढायला सुरुवात केलेला आहे. आणि हे आमच्या सोबत हा माझा भाऊ, हा पण माझा भाऊ. बस तरी आता हो धुके किती. अर्ध्यानंतर थोडासा पावर असतं पण नाही चालला, एवढं चालायचं पुढे आई ताण लागली. मग आता इथे दम लागला. ओरडायला लागले बघ. हा मला बघायला भेटेल. पाहिजे तर माईक वर बोलू तिथे. माईक सिस्टम आहे. इंट्रोच टाकला. काय इंट्रो टाक पुढे. काय इंट्रो टाक पुढे. इंट्रो नाही सांगा. दिला मी काय दिला? येताना. कसं नाही इंट्रो? हा माझा दादा. भावी हाय. हा खूप वेळा किल्ल्यावरती आलेला आहे आणि मी दुसऱ्यांदा आले आहे. पाऊस नाही पडत इकडे सर्वांना घेऊन आलोय मी. सांभाळायला कठीण चाललंय मला आता. कोण ऐकतच नाही, सगळे मागे पुढे होत आहेत. इतकी सारी धुके आहेत बापरे. ही उलट चांगली करते. हॅलो गाईज काय नसतं आमच्यामध्ये. हा मी ते बोलून झाली आहे. काय रस्ता आहे. सगळी माहिती आपल्याला ती वाट दाखवते काका. ती वाट खाली धुका दिसते सगळं. तिकडे धुका साईडला. मला माहिती नाही देऊ इथे बस. इथे चांगलं आहे, फक्त जरा बघू ना. एकदाच भरून घ्या. आता रायगडला चढल्याशिवाय पाणी नाही. जे ठिकाण आहे जे मागच्या 2 दिवसापूर्वी इकडनं दगड कोसळलेली, दरड कोसळलेली, त्यामुळे येण्याची वाट बंद होते 2 दिवस आणि आता ती चालू केले. जय श्रीराम. अरे तुमचं आमचं नातं काय. अरे तुमचं आमचं नातं काय.
शिवराय जय भवानी जय शिवराय नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की ठिकाणी आता हे काय बसू? चालत चल 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 चालत नाही चल 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 आता मी तुझा इंटरव्ह्यू घेते जरा बसून एक ठिकाणी नाही आपण हळूहळू नाही हळूहळू चालत चालत करूया ना तसं मजा येईल लांब लचक हा चल स्टार्ट. तर रायगडवर जय शिवराय. माझं नाव सोहम. मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वांद्रे यांच्यामधलाच एक सदस्य आपला. तसंच शिवशंभू युद्धकला संघ याच्यामधील पण सदस्य आहे. आणि प्रथमच आमचा पूर्ण शिवशंभू परिवार आम्ही इथे घेऊन आलो आहे. खूप मजा येते. लेग डे चालू झाले थोडक्यात. पाय आणि दुखले दुःख एकच आहे, पाऊस नाही. रायगड आम्ही अशा आशेने आलेलो की पाऊस आहे पावसामध्ये म्हणून रेनकोट भिजायला आणल्या वगैरे. सगळं आम्ही आणलं खूप तयारी करून आलो. बॅगेला कव्हर हे ते बघू शकता. पण पाऊसच नाही पडला जिथे तिकडे मोबाईलला आहे cover. सगळीकडे धुकेच धुके आहेत हा. पण खूप मजा येते. आम्ही गाडीमधून येताना भजन केलं. हा, ते तर आता तुम्हाला आम्ही बघायला भेटणारच आहे. संध्याकाळी खास आम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये पण भजन करणार आहोत जेवल्यानंतर. असं छान माहोल आम्ही डफली चक्र आणलेला आहे. हा. आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही वरती जर ओ, इकडे बघा आता आणि हा छोटासा धबधबा माझी एक सर्वांना विनंती आहे की तुम्ही रोपवेने नका येऊ. जर वयस्कर असतील तरच या. कारण जी पायवाटीने जे चढायला मजा आहे मेहनत ती रोपवेमध्ये नाही आहे. तुम्हाला समजेल, म्हणजे जर जो खरा शिवभक्त असेल त्याला समजेल की आपले मावले कसे वर उतरत असतील, चढत असतील. येताना तेव्हा तर view पण मस्त, तिकडनं रोपवे दिसणार पण नाही. नव्हते. आणि तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला भेटतील इथे येता जर तुमच्याकडे गाईड बीड कोण असेल तर मजा येते खूप. आमच्यासोबत आमचे गाईड म्हणून बलवंतराव दलवी काका होते. त्याने आम्हाला आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. पुढे पण आता आपल्याला अजून माहिती भेटणार आहे. सो बघत राहा कंटिन्यू. आणि हिला फॉलो करा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सगळं लाईक कमेंट पण करा चांगली आणि मला सपोर्ट करा. नाही व्हिडिओ थोडी एंड करते मी. हा ना हळूहळू आपण पुढे गोष्टी कंटिन्यू करणार आहोत. पण मला कट करून एंडला लावायचं. चांगले कमेंट करत राहावा जेणेकरून मी प्रोत्साहित होईल आणि व्हिडिओ बनवत जाईल. आमचा ब्लॉगर जरा नवीन आहे त्याच्यामुळे पहिली व्हिडिओ म्हणून समजून घ्या. जरा शब्द कदाचित कमी सुचत असतील. पण असू दे. तिच्या धाडसाला माझा सलाम आहे. कोणता काळा दिसतोय का? तू काळाच आहेस रे. मग तू का गोरी नाही दिसत आहे? ते तरी सांग. तुला आलाय घाम? मस्त वाटतंय मला तर. हे दाखव जरा. जय शिवराय. हा आमचा हा माझा भाऊ. बोलणार तुम्ही आज. तू संकल्प. किती वेळ आलास रायगडला? मी हिच्या बाजूला किती वेळा उभा राहून. हा माझा भाऊ असं बोलतच नाही. तू पण माझा भाऊच आहे. मी मगापासून बोललीच आहे की हा माझा भाऊ. व्हिडिओ मध्ये बघतो नंतर. दाखव व्हिडिओ कोणती. आता जेव्हा मी एडिट करेल ना तेव्हा आता दाखव. बोलली हा माझा भाऊ तेव्हा व्हिडिओ पण फोटो काढत होतो आपण. मी किती वेळा मोजला रे किती खोटा. का नाही पुढे मी बोलणार आहे खूप काही. बोलायचंय तुला? असं रायगड सोहम खूप वेळा आलोय खूप उत्साहित आहे माझ्या व्लॉग मध्ये यायला. कारण त्यात मी माझी तयारी सांगणार. अर्धा मिशन कंप्लीट. चला खेळू भेटू पुढे पुढच्या ठिकाणी. महाराजांचे वगैरे. असो. हा दिसतोय का मार्ग? हा दिसतोय ना असा? तो दगडापर्यंत
त्याच्या खाली होता महाराजांचा मुळातला मध्ये शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे इथून यायचे, ते येतात मावळे बघ आले बघा है ना, तो महाराजांचा काळातला मार्ग, तो इथून मग वर असा जायचा. हा समोर मागे दिसतोय तो महादरवाजा, हा बघा, हा महाराजांचा काळातला मार्ग. हा आता आपण ज्या मार्गाने आलो तो लोकांसाठी बनवलेला मार्ग, पण इथला हा मार्ग मूळ आहे, पण दगडी वगैरे टाकून मार्ग बंद केला. आम्ही या मार्गाने अनेक वेळा चढलोय, अनेक वेळा उतरलोय, आणि तो समोर दिसतोय ना. गाईज आता आपण महादरवाजाला पोचतोय. महादेव जय शिवराय, जय शिवराय, जय हनुमान, जय हनुमान. शरभ म्हणजे थोडक्यात सिंह, पण त्याला पंख आहे. त्या शर्भाला कोणी हरवू शकत नाही, म्हणून त्या शर्भाच्या हातामध्ये हत्ती म्हणजे काय, सगळ्यात ताकदवर प्राणी. त्या ताकदवर प्राणीला हरवू शकणारा कोण आहे, तो शरभ आहे. म्हणजेच काय, या गडावर जो राज्य करतो छत्रपती शिवाजी महाराज, ते त्या सिंहासारखे, जे औरंगजेबासारख्याला सुद्धा आपण आपल्या मुठीत धरू शकतो. असे चिन्ह जिथे पाहाल आपण, असे गडावर कोणत्याही गडावर गेल्यानंतर ते बहुतेक वेळेला महाराजांच्या काळातले किल्ले सगळे. म्हणजे आपण जसं आपण जिथं राहतो त्या देवळात आपण जाऊन नारळ वाढवतो, देवाला सांगतो, गारणं घालतो, पण आपण आपल्या गावाला जाऊन सुद्धा गावदेवी म्हणतो ना आपण देवाला. तोफा आहे. नाही बंद करतात ना. बंद का करतात, ज्यांना माहीत नसेल आणि चुकून मागून घसरले की गेलं. हा हे आता दगडी टाकल्यात नाही, समज दिसतात. हे आता त्यांनी लावल्यात, पूर्वी अशा नव्हत्या. याची पावलवाट दिसत मध्ये दिसत. आता त्याच्यामध्ये गोष्ट अशी, या तोफांवरती आम्ही जस्ट आता पोचायला आलोय आणि तेवढ्यात आता पावसाने हजेरी लावली. पाऊस पडायला लागला. तर आता पाऊस पडायला सुरू झाला, म्हणून मी आता रेनकोट घालून, कोण पकड, पावसाने नेमका पचका केलाय. रेनकोट घालून तयार झालेली मी, ठीक आहे. पण आता ऊन लागायला लागलं, आता पुन्हा रेनकोट काढावं लागेल. पण आता आपण पोचलोच आहे, फक्त काहीच 5 मिनिटांचा पल्ला आहे आणि आपण पोचू. पण पाऊस पडायला पाहिजे होता. आता थोडंसं पाऊस पडला तर आता गरमी व्हायला लागली. आता हाय हत्ती तलाव. तर हा जो तुम्हाला परिसर दिसत आहे तो होळीचा माळ आहे आणि सरका तिकडे, आणि हा जे आहे ते बाजारपेठ आहे. टकमक टोक ते अजून तिकडे टकमक टोक पुढे आहे. जगदीश्वराचं मंदिर. आपण हळूहळू एकेका ह्याचे माहिती घेत जाऊ, बघत जाऊ. जसं की आपण जे बघितलं की बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठामध्ये शिवभक्त जे आलेले आहेत त्यांनी तिकडेच टेंट करून राहिलेले आहेत. तर आता आपणही एक रूम बुक केली आहे रायगडावर वस्ती करायला. झोपडीच बोलतात त्याला. आम्ही इकडे वस्ती करणार आहोत एक रात्रभर. तो सध्या काका कुठे गेले,
आम्ही तिकडेच जातोय आता. तिकडे रात्रभर राहणार, मग तिकडेच झोपणार, मग सकाळी तयार होणार. आणि रात्रीपासून संध्याकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत राज्याभिषेक होईपर्यंत गडावरती न थांबता कार्यक्रम चालू असतात वेगवेगळे. म्हणजे जसं की तुम्ही म्हणू शकता. हे पोचले पण. हा मग इकडे नाही. अरे Last यार time पण आपण इथेच होतो. दादा इकडे होता. आमच्या वगैरे सगळे पोचलेले. दादा मला तुझी आठवण आली. येता येता 50 फॉलोअर वाढला. मग तू एवढा पटापट गेला सामान सगळ्यांना सोडून. सांगितलं होतं तसं होतं काय सांगितलं होतं तसं. हे आता बस बाय. पाऊस पडला तर तर आता आपण आपला टेंट बघायला जाणार आहे, जे सगळे बॉयज लोक तिथे राहणार आहेत. हाच आहे ना? हा खोलून दे ना मला. कुठे रे दिसते का तुम्हाला? चैन असते ना एक. हा पहिले मी जाणार. ही गरमी वाफवते. ओ हाय साव, मी पुरीच्या पुरी पुरते आणि तरी पण अर्धी राहते. मस्त उभी राहून तिकडे सगळं कबाट ठेवलं होतं. मस्त पैकी मोठे मोठे माणसं झोपतील चौघजण. इकडेच राहायचं. पण गरम गरम हवा मारते. बाहेर तरी येते, बाहेर हवा मारते, गरम हवा मारते. तू जाणार? तू जा ना. मला धक्का मारतो. आणि ती त्यात मध्ये जाऊन बघू. हा पण आपलाच आहे. मग यांना टेंट भेटत नव्हते, आपण लावला फक्त. तर बॉयज लोक ह्यात झोपणार आहेत आणि आम्ही गर्ल्स लोक झोपडीत झोपणार, ते पण मस्तपैकी जागेवर. सो आता आम्ही सगळे जेवून आलो आहे आणि होळीच्या माळ्यावरती मर्दानी खेळ चालू होणार आहे. तर ते बघायला आम्ही जातोय. तयार सुरू करायचे. तिथे आहे गडकोट युद्धकला. गडकोट युद्धकला मार्गाने आकडा पालघर यांनी उभं राहायचं. तिथे तयार राहा, उभं राहा, जागेवरती तयार राहा. म्युझिक वाले दादा, म्युझिक कमी करा बरं. हलगीवाले आपले आलेले कमी ठेवा. राजमाता जिजाऊ शिवपर्यंत मराठा यांचं प्रात्यक्षिक चालू आहे. या करा. आम्ही आता जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहोत. गेले सगळे चला.
इथे पण आरती भेटली. जगदीश्वराची आरती भेटल्यानंतर खूप जास्त पाऊस पडला आणि पाऊस कमी झाला तसं आम्ही खूप ठिकाणी फिरलो आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती घेतली. आले का? बघितलं ना काय ते? तर आता वाजल्यात 10:30 आणि तर आता आम्ही रात्रभर भजन करणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण की उद्या आहे. तर आम्ही खूप थकलो आहे. आमच्या चेहऱ्यावर होऊ शकता कारण की दिवसभर आम्ही गड फिरत होतो आणि खूप पाऊस पण येत होता आणि फुल भिजलो आम्ही पावसात. तर समजणार नाही तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा स्वतः याल प्रत्यक्षात तेव्हाच तुम्हाला तो व्ह्यू समजून येईल. नाही तर असं फोनमधून तुम्हाला व्ह्यू समजणारच नाही. इतकं धूक आहे ना, रात्रीचे 8-9 वाजले तरी धुकं आहे आणि विचार कर उद्या सकाळी किती असले. उद्या सकाळी एवढी थंडी वाजणार आहे ना, तरी सकाळी 5 वाजता उठायचं आम्हाला आणि तयार व्हायचं आहे. तर आम्ही आता भजन सो आता आम्ही तयार झालो आहोत. तू दाखव काय आम्ही आता राज्याभिषेक सोहळा सेलिब्रेट करायला चाललो आहे. आम्ही सर्व आता पुन्हा टकमक पाहायला चाललोय. टकमुकटक त्याला म्हणतात टकमुकटक. मोबाईल आतमध्ये ड्रायलिंगच्या आतमध्ये मोबाईल ठेवायचा. शिवराज्याभिषेक सोहळा आता संपन्न झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता गड उतरतोय. आता गड उतरताना पण इतकी गर्दी आहे की थांबून उतरतोय. महादरवाजाजवळ हां, खूप गर्दी आहे. उतरणारे खूप आहेत. आजच सगळे लोक निघाले. आम्ही पण निघालो. तर आता खालीच भेटू. अजून पण ब्लॉग संपलेला नाही आहे. ठीक आहे, मी नंतर तुला बोलतो काय ते. तर आमची गाडी आता गोरेगावला थांबली आहे आणि आम्ही तिकडे पाण्याचा डॅम्प आहे तर तिकडे अंघोळ करू. अंघोळ केल्यानंतर जेवू आणि जेवल्यानंतर आम्ही आगू इकडनं
इथून आम्ही निघालो मुंबईला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.